फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. कोणत्या केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी कधीच होणार नाही आणि सिझॅरियन होईल, म्हणून या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहे की सी सेक्शन किंवा सिझॅरियन डिलिव्हरी ही कोणाकोणाची होतेच आणि तेव्हा आपण डॉक्टरांशी 100% वाद नाही घालायचा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, खूप साऱ्या ठिकाणी आपल्या अवतीभोवती बोललं जातं की सध्या तर खूपच सीझर होतात, डॉक्टरांनी तर बिझनेसच करून ठेवला आहे, सी सेक्शन तर काय सध्याच्या मुलींना कळाच नाही घ्यायच्यात. दिस इज अ कम्प्लीट मिथ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप साऱ्या मुली म्हणतात बापरे लेबर पेन खूप डेंजर असतो, मला तर जायचंच नाही आहे लेबर पेनमध्ये म्हणून मी सी सेक्शन करणार आहे. हे पण कम्प्लीट मिथ आहे. फंडा खूप सिम्पल आहे. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आधी पेन मग डिलिव्हरी, सिझॅरियनमध्ये आधी डिलिव्हरी मग पेन. पेन दोन्ही पण ह्याच्यात आहेच आहे. मी चाइल्ड बर्थ एज्युकेटर श्रेया शाह पुण्यात राहते. आपण ऑनलाईन प्रेग्नन्सी फिटनेस, योगा, पिलाटेस, प्राणायाम, मेडिटेशन, तुमचे गर्भसंस्कारचे क्लासेस, त्याच्याचबरोबर तुमचे लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फीडिंग, बाळाची काळजी, हे सगळं शिकवतो. घरातले मोठे जरी असतील तरी आय रिक्वेस्ट यू की तुम्ही दोघं शिका. तुम्ही दोघांना जेव्हा कोर गोष्टी माहिती असतात ना, तेव्हा आपण भारावून जात नाही, आपण ओघात वाहून जात नाही, आपण कन्फ्यूज होऊन घरात वावरत नाही की मला काही कळतच नाही आहे, माझ्या डोळ्यात पाणीच येतं. हे सगळं काय येतं जेव्हा मला मूळ कारणच माहिती नाही. म्हणून तुम्हाला काही गोष्टींची मूळ कारणं माहिती असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही जेवढा लवकर समजून घ्याल ॲज अ कपल तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं. आता जाणून घेऊयात कोणत्या केसेसमध्ये सिझॅरियन डिलिव्हरीच होईल. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जर आईचं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट असेल, सो युजली 140 पर्यंत पण डॉक्टर कंट्रोल करतात. जेव्हा औषधं देऊन तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आहे तेव्हा इट्स ओके, पण औषधं देऊन पण तुमचं ब्लड प्रेशर शूट होतं आहे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतच नाही आहे, काही केलं तुम्हाला खूप जास्त धाप लागते, मॅनेज होत नाही आहे, मग डॉक्टर तुम्हाला सिझॅरियनकडे घेऊन जातील. कारण कळा देणं आणि पुश करणं या दोन्हीही केसेसमध्ये तुमच्या चेस्टवरती तुमच्यावरती बऱ्यापैकी प्रेशर असतं. जर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसेल तर तुम्हाला हे प्रेशर सहनच होणार नाही. म्हणून तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी जे काही डाएट, जे काही व्यायाम आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एनी फॉल ऑर ॲक्सिडेंट होऊ नये असं, पण कोणाच्या बाबतीत जर तुम्ही पोटावरती पडला, तुमचा पाय घसरला, तुमचा एखादा ॲक्सिडेंट झाला, जर तुमच्या पोटावरती फटका बसला आहे तर तुम्ही सी सेक्शनकडे जाऊ शकता. आणि युजली ॲक्सिडेंटनंतर जर बाळाचे हार्टबीट किंवा आईला एखादी इंजुरी झाली आहे तर मग तुम्हाला डॉक्टर सिझॅरियन सेक्शनकडे घेऊन जाऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाने पोटाच्या आतमध्ये पॉटी केली, बाळाने पोटाच्या आतमध्ये जर ती पॉटी बाळ इनहेल करायला लागला, खूप सारी लोक विचारतात की आम्हाला कसं करणार बाळाने पोटाच्या आतमध्ये पॉटी केली. युजली तुम्हाला अनयुज्युअल डिस्चार्ज होतं, लाईक हिरवा डिस्चार्ज, काळा डिस्चार्ज, त्याने तुम्हाला कळतं किंवा बाळाच्या हालचाली कमी व्हायला लागला, त्यातून तुम्हाला कळतं आतमध्ये काहीतरी गडबड आहे, डॉक्टर तुम्हाला सिझॅरियन सेक्शनला घेऊन जाईल. नेक्स्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहिती असली पाहिजे, जर बाळाच्या बाबतीत काही अनयुज्युअल जाणवलं, जसं 4 तास झाले बाळाच्या मुवमेंट्सच नाही आहेत, किंवा एक NST म्हणून टेस्ट असते जिथे पोटावरती 3 बॉल्स ठेवले जातात आणि बाळाचा जो एक ग्राफ असतो तो चेक केला जातो. जर तो ग्राफ डिस्टर्ब आला, ज्याच्यात डॉक्टरांना कळतं आहे की बाळ कम्फर्टेबल नाही आहे आतमध्ये किंवा बाळाची हार्टबीट कॉम्प्रोमाइज झाली आहे, तर मग तुम्हाला सिझॅरियन सेक्शनकडे जावं लागतं. पाचवी महत्त्वाची गोष्ट, जर काही कारणाने आईला खूप जास्त भीती बसली, जर पिशवीचं तोंडच उघडलं नाही, म्हणजे डॉक्टरने तुम्हाला आर्टिफिशियली लेबर पेन दिले, आर्टिफिशियली लेबर पेन देऊन पण पिशवीचं तोंड उघडलं नाही, पिशवीचं तोंड उघडणं प्रोग्रेसच होत नाही. प्रत्येक डॉक्टरचा एक प्रोटोकॉल असतो, त्या स्पेसिफिक ड्युरेशनच्या पलीकडे डॉक्टर कधीच थांबणार नाही. पण जर तुम्ही तो प्रोटोकॉलच्या ड्युरेशनमध्ये तुमच्या पिशवीचं तोंड नाही उघडलं तर मग डॉक्टर थांबणार नाही, दे विल टेक यू फॉर अ प्लॅन्ड सी सेक्शन. पुढचं आणि महत्त्वाचं कारण, जर काही कारणाने बाळाचे हार्टबीट कॉम्प्रोमाइज वाटले डॉक्टरला, माइट बी कॉर्ड अराउंड द नेक आहे किंवा असं आपल्या सोनोग्राफीत लिहिलेलं असतं 2 लूप ऑफ कॉर्ड अराउंड द नेक, मतलब 1 और 2 लूप आहे. सो जेव्हा 2 लूप असतात अराउंड द नेक, जर ते 5व्या 7व्या महिन्यात असतील तर काही फरक नाही पडत, म्हणजे तो तुमच्या 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीत असेल तर ते निघणं थोडंसं अवघड असू शकतं आणि त्या केसमध्ये डॉक्टर तुम्हाला इमर्जन्सी सी सेक्शनला घेऊ शकतो. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, बाळाच्या हार्टबीट कॉम्प्रोमाइज झाला, जसं डॉक्टर जेव्हा डॉपलरनी हार्टबीट चेक करतात तेव्हा, किंवा जे NST डॉक्टर करतात तिथे जर अपडाऊन जाणवलं की जिथे बाळावरती ताण पडतोय, बाळ कळांचं प्रेशर घेऊ शकत नाही, त्या सगळ्या केसमध्ये डॉक्टर तुम्हाला इमर्जन्सी सी सेक्शनला घेऊन जाईल.
पुढचं काही कारणांमध्ये इलेक्टिव्ह सी सेक्शन. इलेक्टिव्ह सी सेक्शन म्हणजे काय की तुम्हालाच स्वतःला म्हणजे माईट बी कळांची भीती वाटते किंवा मला कळांकडे जायचं नाही, डॉक्टर मला तर बाबा स्ट्रेट अवे सी सेक्शनच पाहिजे, किंवा तुमचं पहिलं सी सेक्शन आहे, त्या केसेसमध्ये तुम्ही सिझॅरियन किंवा सी सेक्शन डिलिव्हरी होईल. पुढचं महत्त्वाचं कारण, काही लोक मुहूर्ताला बऱ्यापैकी मानतात, अमावस्या आहे, ग्रहण आहे, डॉक्टर आम्हाला त्या दिवशी डिलिव्हरी नाही पाहिजे, तर तुम्हाला डॉक्टर युजली इलेक्टिव्ह सिझॅरियन सेक्शनला, जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हीच लिहून दिलं की मला सिझॅरियन सेक्शनला जायचं आहे, तर डॉक्टर तुम्हाला सिझॅरियन सेक्शनला घेऊन जातं. ही सगळी कारणं आहेत ज्या केसेसमध्ये सिझॅरियन डिलिव्हरी होते. याच्याही पलीकडे काही इमर्जन्सी केसेस, जेव्हा बाळ आणि बाळंतीण ठीक नाही तेव्हा सिझॅरियन होऊ शकतं. सिझॅरियन डिलिव्हरी म्हणजे एक्झॅक्टली काय होत हे आपण जाणणार आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहे एपिड्युरल किंवा पेनलेस डिलिव्हरी म्हणजे काय, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का, हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणणार आहे. वन व्हिडिओ ॲट अ टाईम. बघत राहा मायध्वजा. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल, त्याचं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि एखादा टॉपिक ज्याच्यावरती तुम्हाला वाटत असेल की आम्ही व्हिडिओ करावा तर मला नक्की कळवा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय.